सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचा विषय की काल गेले 2 दिवस झालं मुंबई पोलीसच्या 1500 जागा वाढणार असा एक काहीतरी मेसेज किंवा असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि मुलांमध्ये एक आनंदाचं वातावरण किंवा मुलांना छान वाटत आहे की आम्ही तिथं फॉर्म भरलाय, आता अजून आमच्या जागा वाढणार आहेत आणि असं होणार तसं होणार. मग परत जिथं मोठमोठे हे आहेत जागा आहेत तिथलं सुद्धा मुलांचे प्रश्न असतात. मग मुंबईचे वाढलेत, मग पुण्याचे पण वाढणार का? मग मीरा भाईंदरचे वाढणार का? पिंपरी चिंचवडचे वाढणार का? मुंबई लोहमार्गच्या वाढणार का? नवी मुंबईच्या वाढणार का? ठाण्याच्या वाढणार का? म्हणजे जे काही 8-9 जिल्हे आहेत, घटक आहेत, ज्यांच्या जागा खूप जास्त आहेत, अशा प्रत्येकाला वाढायला की जागा वाढणार आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आज तुम्हाला परफेक्ट इन्फॉर्मेशन देणार आहे की बाबा कशा पद्धतीने काय प्रोसेस असते आणि जागा वाढ करायची असेल तर ते कोणाच्या अंडरमध्ये येत असतात, कुणाला अधिकार असतात, याचं सगळं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. लक्षात ठेवा, गेले 4 भरती झालं मार्गदर्शन करतोय, प्रॉपर जेवढं आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऑदर लक्षात ठेवायचं, जे कोणी सांगते ते तात्पुरतं तुम्हाला फक्त एक क्षणिक सुख देण्याचा प्रयत्न करणार, कारण की फक्त 15 जागा वाढणार, 1500 जागा वाढणार आणि मग तुम्हाला आकर्षण करून घेणार, तेवढ्यापुरतं झालं ते पण नाहीये. ते लॉंग टाइम त्याचे इफेक्ट कशा पद्धतीने होऊ शकतात. किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी ही ग्रामीण भागातलीच असतात, लक्षात ठेवायचं. ह्याच्या आधी पण सांगितले 70-80% स्टाफ हा ग्रामीण भागातला इथं भरलेला, लक्षात ठेवायचं. जिथं मुंबई असते किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये सांगतोय ग्रामीण भागातलीच मुलं ह्याच्यामध्ये असं, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्यांच्या भावनांशी खेळू नका म्हणून प्रत्येक वेळी सांगतोय. आताही तेच सांगणार आहे की प्रॉपर नियोजन करा, प्रॉपर सांगा, जर माहीत असेल तर, अदरवाईज तुम्ही बाहेर पडा. सो तुम्ही सुद्धा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की ज्याच्याकडे स्किल असेल, ज्याला खूप मोठा एक्सपिरियन्स असेल, त्याच्याकडूनच फक्त घ्या. आणि पाठीमागचे 4 भरतीचं एवढा अनुभव बघितल्यात मुलांनी की भरतीच्या अगोदर भरती कधी पडणार, किती जागा असणार, कशा पद्धतीने पडणार, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम कशा पद्धतीने असणार आहेत, प्रत्येक घटक वाईज संपूर्ण विश्लेषण असेल, त्याच पद्धतीने निवड याद्या असतील, त्याच पद्धतीने लेखी परीक्षा असेल किंवा फिजिकल असेल किंवा ओव्हरऑल मेरिट असेल किंवा जॉईनिंग असेल किंवा जे काय असेल ते अगोदर 10 दिवस 20 दिवस अगोदर सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की हे पोलीस भरतीसाठी मुंबई पोलीस जो काही झोन आहे किंवा अदर जे काही घटक आहेत, पुणे बिणे वगैरे सगळ्याच, तर त्यांचे वाढल्यात तर आमचे वाढणार का, हा पण विषय. सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. सो बघा, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम किंवा महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25च्या अगोदर, लक्षात ठेवायचं, ज्यावेळी भरती पडायची होती किंवा ज्यावेळी भरती पडणार होती त्याच्या अगोदर काही परिपत्रक व्हायरल होत होते. त्याच्यामध्ये संभाव्य रिक्त जागा हा एक विषय होता, संभाव्य रिक्त जागा हा विषय होता. त्यावेळी लक्षात ठेवायचं. आता हे का उठले मध्ये तुम्हाला सांगतोय, कोणीतरी साप कशा पद्धतीने सोडला ते पण सांगतोय तुम्हाला, की मुंबईमधले काही परिमंडळ वाढ करण्याची परिपत्रक आलं होतं. परिमंडळ वाढ आणि नवीन ठाण्यांची निर्मिती हा 2-3 घटक होते आणि ह्या 2-3 घटकांमध्ये तिथं लागणारा 1400+ स्टाफ काहीतरी आहे, त्यासाठी परमिशन मागवलेली होती. आता अधिवेशन वगैरे चालू आहे त्यामुळे त्या प्रोसेस होतातच. असं फक्त मुंबईचं झालं असं का नाहीये, फक्त ते मुंबईचं परिपत्रक व्हायरल झाले म्हणून तुम्हाला वाटत असेल, पण पुण्याला पण सेम कंडिशन आहे. अदर डिस्ट्रिक्ट जे आहेत, जे मोठे मोठे आहेत, जिथं लोकसंख्या जास्त आहे, अशा ठिकाणी पण सेम कंडिशन आहे. पण त्यातले बाहेर पडले नाहीत म्हणजे असं होणार नाही असं नसतं. पण आताच्या घडीला ते जे परिपत्रक व्हायरल झालं की परिमंडळाची वाढ प्लस नवीन ठाण्यांची निर्मिती आणि तिथं आलेली संख्या एकंदरीत, ह्याच्यामुळं कोणतरी सांगितलं की आता ह्या जागा नवीन पोलीस भरतीमध्ये ऍड होणार, अजिबात नाही, लक्षात ठेवायचं. पाठीमागं सांगतोय, आताही सांगतोय, लक्षात ठेवा. आता एक गोष्ट खूप महत्वाची की पहिली गोष्ट, याच्या आधी परिपत्रक आलेले होते, रिक्त जागा 1 जानेवारी 2024 ते 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 अशा पद्धतीने एक विषय होता संभाव्य रिक्त जागेचा. आणि रिक्त जागा कोणत्या, तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 अशा पद्धतीने त्या रिक्त जागा, म्हणजे रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा असे दोन्ही घटक पकडूनच त्यांनी ऍड पाडलेली होती, लक्षात ठेवायचं. परत ऍड पडली, आता मध्येच ऍड पडली, फॉर्म भरून डेट संपली, डेट वाढ झाली, परत डेट संपली. आता एकंदरीत सगळ्या नियोजन चालू आहे की स्टाफ सिलेक्शन म्हणजे जे काही भरतीसाठी लागणारा बंदोबस्त आहे त्याची नियुक्ती करायला सुरुवात होणार आहे आणि आताच्या घडीला लगेच म्हणणं ही जागा वाढ होणार आहे, असं काहीतरी कोणतं साप सोडलं, लक्षात ठेवा. तर ह्याला अधिकार फक्त कोणाला असतो तेवढं सांगतोय की होम डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र सरकार ह्या दोघांना ह्यांचे अधिकार असतात, लक्षात ठेवायचं. मी म्हणतोय की आता ज्या जागा पडल्यात 15,631 जागा समथिंग, तर लक्षात ठेवा, जर सगळ्याच ऍड ह्याच्यामध्ये केल्या 15,631 आणि या 1500 मुंबईच्या प्लस 17,000+ आकडा जाईल हा सोडा. पण विषय अशा पद्धतीने आहे की पुढच्या भरतीला जी 1 वर्षाच्या नंतर पडेल
त्या भरतीला जागा कुठून आणतील आणि कशा पाडतील लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला माहिती आहे जागा जरी 100% असल्या तर त्यातल्या तुटपुंच्या जागा सरकार भरत असते, लक्षात ठेवा. सो अचानक एवढी मोठी भरती पाडले आणि त्यानंतर लगेच त्यात 1508 जागा होतील का? मग एका जागेला झाल्यानंतर मग पुण्याचा पण विषय सेम होईल, नवी मुंबईचा होईल, ठाणेचा होईल, लोहमारचा होईल, सगळ्यांचे विषय होतील अशा पद्धतीने आणि मग परत सगळ्या गोष्टी होतील आणि परत ही भरती जी आहे ती पॉज होईल आणि परत मग सुधारित आकृतीबंध ऍड केला जाईल आणि मग सगळ्या जागा रिक्त जागा येतील, अहवाल येतील आणि मग भरती पडेल किंवा मग भरती बाकीच्या गोष्टी होतील. असं आताच्या घडीला हे पॉसिबल नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं ह्या जे पडलेलं आहे ते फॉर्म भरून झाल्यानंतर परिपत्रक आलेले आहेत. सगळ्या गोष्टी फॉर्म भरून कंप्लीट झाल्यानंतर मुंबईमध्ये नवीन परिमंडळाची निर्मिती आणि नवीन ठाण्यांची निर्मिती हा विषय हा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर आलेला आहे. त्यामुळं तुम्हाला जे वाटतंय की 1500 जागा वाढणार आहेत, 1500 जागा वाढणार आहेत, क्षणिक सुखामध्ये कधीच आयुष्यभर अडकू नका, माझी तरी विनंती आहे. आता ज्या 15,631 जागा आहेत ना, तर 31व्यातली एक जी असेल शेवटची ती सुद्धा तुमची असेल असं तुम्हाला दावा करता आला पाहिजे. पहिल्यातली पहिली जी आहे ती सुद्धा तुमचीच असेल अशा पद्धतीने तुम्हाला प्रयत्न करता आला पाहिजे. तरच तुम्ही आता हे कोण बघणार आहे? ज्याला भीती वाटते, ज्याचा 32 स्कोर आहे फिजिकलचा, 30 स्कोर आहे, 26, 28, 30 समथिंग जे काय असेल. सो अशा मुलींना भीती वाटणार तर घाबरून जाऊ नका. अजूनही तुमच्याकडे डेज आहेत ते गाजवायचा प्रयत्न करा आणि 100% वर्दीवरती या. अजिबात इकडे तिकडे बघत बसू नका. नाहीतर मग हे जे आहे ह्यांना टप्पे माहित नाहीत की कशा पद्धतीने भरती पाडली जाते, कशा पद्धतीने जागा ऍड केल्या जातात आणि डायरेक्टली त्या परिमंडळाच्या जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक आल्यानंतर लगेचच एक गोष्ट सांगितली गेली की ह्या जागा ह्या नवीन भरतीमध्ये ऍड केल्या जाणार आहेत. असं कोणताही त्या परिपत्रकामध्ये लाईन नाही, नमूद नाही, काही नाही आहे आणि त्याच्या आधीच ऑलरेडी भरती पडले, डेट संपून गेली. आता ऑलरेडी स्टाफ बंदोबस्त आहे तो निवड करायला सुरुवात आणि आधीमध्ये कुठनं हे भरती पाडतील हा पण एक विषय लक्षात ठेवा. आणि पाडायचं म्हटलं तर मग ह्या 1500 जागा समथिंग या पूर्ण सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि कम्पिकृत आरक्षणानुसार यांचा पूर्ण अहवाल तयार करावा लागेल आणि मग या ऍडमध्ये करावं लागतील आणि मग पुढे भरती पडेल. हा विषय खूप वेळेचा असेल. सो वेळ खर्च होणार आणि मुलांचं सुद्धा नुकसान होणार, लक्षात ठेवायचं. सो आताच्या घडीला लक्षात ठेवायचं हे सगळं करता येईल का? 100% करता येतं, पण सरकार एवढं तुमच्या बाजूने झुकेल असं वाटत नाही. कारण की त्यांना एवढं जर असतं तर मग एप्रिल महिन्यात पडणारी भरती कधी पडली बघा, पुढच्या वर्षी पडली. जरा लक्षात ठेवायचं. म्हणजे 7, 8, 9 महिने भरती ही लेट झाली आणि मग भरती पडले त्यात आणि हे जर असं झालं तर हे पॉसिबल नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे कुणावरती विश्वास ठेवू नका. जेवढं सांगतोय तेवढंच होणार आहे. ह्या जागा मुंबईच्या वाढणार नाहीत, लक्षात ठेवायचं. आणि वाढवायचं असतील तर पटकन फास्ट वाढवल्या तर मुलांचा फायदा होईल, अदरवाईज मुलांचं खूप मोठं नुकसान होईल, लक्षात ठेवायचं. आणि ह्याचा अधिकार फक्त होम डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र सरकार यांनाच असतो, लक्षात ठेवायचं. ते पण डॉक्युमेंट सगळी प्रोसेस करून मगच त्यांना ऍड करता येईल, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आताच्या घडीला निवडणुकींचा विषय किंवा बाकी सगळ्या गोष्टी डोक्यात आहेत सरकारच्या आणि मध्येच कुठला हा विषय करतील हा पण विषय आहे. सो भरतीसाठी जी मुलं तयारी करत होते त्यांचे जे प्रश्न होते की सर मुंबईच्या जागा वाढणार काय, लगेच मग पुण्यावाल्यांनी पण विचारायला चालू केलं, नागपूरवाल्यांनी विचार सगळ्यांनीच चालू केले. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही 2-3 दिवस घालवला असेल, फिजिकल दुर्लक्ष केलं असेल तर नुकसान तुमचं आहे. जागा वाढल्या नाही वाढल्या तर काय विषय नाहीये. मग 15,631 कन्फर्म आहेत ना, त्या पण थोड्या आहेत का? तर त्या सुद्धा त्यातल्या त्यात जास्त आहेत ना, मग त्यासाठी प्रयत्न करा ना. त्यापेक्षा वाढणार आहेत म्हणून 2-3 दिवस 4 दिवस तुम्ही आळसात जाऊन वाढणार नाही वाढणार अपडाऊन अभ्यासामध्ये फिजिकलमध्ये मग का उपयोग? विषय तसा नसतोच. सो ज्याला जिंकायचं त्यांनी लक्षात ठेवायचं. अजिबात ह्या गोष्टीवरती जास्त फोकस करू नका, कारण की पुढच्या भरतीसाठी ह्या जागा वगैरे सगळे ऍड होतील. आधीमध्ये हे आता काही जास्त करून होणार नाहीये आणि करायचं असेल तर सरकारनं जर डोक्यात घेतलं तर हे सगळं वेळ खावा असणार आहे. आणि सरकारला पण तेच हवं असतं की एक भरती जेवढी लांबली जाईल तेवढा त्यांचा फायदा असतो. म्हणजे फिजिकल लेट, लेखी लेट, मेडिकल डॉक्युमेंट, जॉईनिंग लेट, ट्रेनिंग लेट, पेमेंट लेट, मग संपला विषय. तर मग 5 वर्ष संपतात. पुढचं सरकार आलं तर आलं, नाही तर नाही. मग अशा पद्धतीनं ह्या विचाराची ही लोक जर आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणून तर महाराष्ट्रातला बेरोजगारीचा दर हा दिवसागणित वाढत्याला दिसत होता, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे की मुंबईच्या, पुणे आणि इतर जे काय असतील तिथं मुंबईसारख्या जागा वाढ होऊ शकतात का वगैरे वगैरे. तर अजिबात ह्या गोष्टीवरती कोणीही विश्वास ठेवू नका, कारण की ह्याला एक फॉर्मॅलिटी आहे, ती फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागते. याच्या आधी पण सांगतोय, मागापासून 3 वेळा सांगतोय की हे सगळं पोलीस भरती पडायच्या अगोदर सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. भरती पडून फॉर्म 30 दिवस संपून परत 7 दिवस संपून आता सगळं शांत झालंय. आता सगळ्या बंदोबस्तसाठी परिपत्रक निघायला लागलेत परिमंडळानुसार किंवा जे काय असतील त्यानुसार. सो आता कुठनंही भरती ऍड होईल हा मोठा प्रश्नचिन्ह तयार झाला, लक्षात ठेवा. त्यामुळं या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. प्रॉपर लेखी आणि फिजिकलचं जे काही तुमचं असेल त्याचं बरोबर रेशो पाळा आणि मग तयारी जोरात करायची आहे. त्यामुळं जे आहेत त्यांना सांगतोय की हे कोण जे सांगते त्यांच्यावरती जास्त करून विश्वास ठेवू नका. ह्याला प्रोसेस असते, त्यांना काहीच माहित नसतं. सो स्वतःला सावरा
आणि लवकर लवकर फोकस ट्रॅक तयार करून स्वतःचा पुढच्या डेजमध्ये फिजिकलला जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल आणि पुढच्या डेजमध्ये लिकीला कसे जास्तीत जास्त मार्क घेता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जे काही पोलीस भरती करणारी जे काही 36 जिल्ह्यातली मुलं आहेत सगळ्या घटकांसाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आपण एक पीडीएफ बॅच घेऊन आलेलो आहे. 15,631 पसंतची बॅच आहे. याच्यामध्ये आपण 36 जिल्हा भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्या घटकांसाठी. लक्षात ठेवायचं, पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, त्याचबरोबर कारागृह असेल आणि बॅट्समन असेल, या पाचही घटकांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सगळे विषय याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, JKGS असेल, पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये सोडवून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल, महाराष्ट्राचा जिल्हा वाईज पण याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच पद्धतीनं तांत्रिक जे प्रश्न आहेत म्हणजे घटकानुसार, म्हणजे शिपाईचे रिलेटेड जे प्रश्न असतील, त्याच पद्धतीनं चालकच्या रिलेटेड प्रश्न असतील किंवा कारागृह, बॅट्समन, SRPFच्या रिलेटेड जे प्रश्न असेल तांत्रिक, ते सुद्धा याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये आपण सोडवून दिलेलं. लक्षात ठेवा, अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये आपण सोडवून दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर 1986 पासून ते 2025 पर्यंतचे जे काही जुने प्रश्न होते ते सगळे एकत्र कलेक्ट करून वर्ग 3, वर्ग 2 लेवलचे जे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे. एकंदरीत ही 2000 पानांची असणारी पीडीएफ आहे. या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचं डाएट प्लॅन सुद्धा मोफत मिळतोय. 99 रुपयाचं डाएट प्लॅन, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसं काय कशा पद्धतीने खायचं वेळेनुसार याचं सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. सोबत 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोसाठी अतिशय महत्त्वाचा डाएट प्लॅन जो आहे तो तुम्हाला 99 रुपयाचा ह्याच्यामध्येच फ्री दिलेला. लक्षात ठेवा. पाठीमागचा जर पीडीएफचा इतिहास बघितला तर पाठीमागं 4,500 क्वेश्चन सेट होते. त्यावेळी 53 प्रश्न आले होते आणि यावेळी 15,323 एवढे प्रश्न आहेत. तर ह्यामधले जवळजवळ 80+ प्रश्न हे पेपरला येणार. लक्षात ठेवायचं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सध्या गाजलेली आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच 2000+ पानांचा समावेश याच्यामध्ये आहे. वारंवार सांगतोय. एकंदरीत 15,323+ डाएट प्लॅन 99 रुपयाचा, हे सगळं सगळं जाते 700 रुपयेवरती आणि आपण देतोय तुम्हाला फक्त आणि फक्त 399 रुपयाला. महाराष्ट्रामध्ये घर बसल्या, कोणत्याही जिल्ह्यातून असाल, कोणत्याही तालुक्यातून असाल, तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक मेसेज करायचा आहे. फक्त ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज करा, 15,000 पीडीएफ असा फक्त एक मेसेज करा. तुम्हाला 5व्या मिनिटाला पीडीएफ तुमच्या हातात दिसणार आहे. ज्याला ही पीडीएफ हवी आहे त्यांनी फक्त आणि फक्त 399 रुपयेमध्ये तुम्हाला काही दिवसाच्या ऑफरमध्ये मिळते. स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला घर बसल्या पीडीएफ भेटून जाईल. एकंदरीत ज्याला ह्यावेळी इतिहास करायचा, ज्याला ह्यावेळी 100% वर्दी द्यायचं, लक्षात ठेवा, त्यांनी 100% ही पीडीएफ घ्या आणि फक्त एकदा पीडीएफ फक्त घेऊन बघा आणि मग फक्त मला सांगा की सर पीडीएफ कशी होती. एक वेगळ्याच पद्धतीनं कशा पद्धतीनं समितीचा कल आहे किंवा 19, 21, 22, 23 आणि 25 साठी कशा पद्धतीनं ट्रॅक चेंज झाला पेपरसाठी लेखीचा. कारण की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे असं सांगतोय. फिजिकल 50 मार्कांचा असेल तर प्लस 50 मार्कांची लेखी आहे, म्हणजे 100 मार्कांची लेखी आहे. एवढी मोठी ताकद ह्याच्यामध्ये आहे. फिजिकलला जर 2-3 मार्क घेऊन जरी जास्त गेला असेल समोरचा तर लेखीला त्याला 30 मार्कांनी सुद्धा मागे टाकण्याची क्षमता ह्या लेखीमध्ये लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ही पीडीएफ जे आहे ते आपण दिलेले आहे. पाठीमागं कटऑफच्या काटावरती बसलेली मुलं मुली यांनी पीडीएफ सुद्धा घेतलेली होती आणि त्यावेळी लक्षात ठेवा 92-95 मार्क वगैरे घेऊन एका वेळी 3-3 पोस्ट काढलेली मुलं मुली आपल्याला आहेत. लक्षात ठेवायचं. ज्याला इतिहास करायचं त्यांनी लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाणार आहे. एकंदरीत मुंबई पोलीस बद्दल जे काही 1500 जागांचा विषय होता किंवा इतर जिल्हे जे आहेत त्यांचा पण विषय होता त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि पीडीएफ बद्दल सुद्धा योग्य ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एकंदरीत सगळ्यांना सूचना देतोय की इकडे तिकडे बघत बसण्यापेक्षा स्वतःवरती विश्वास ठेवून लवकर हे डेज आहेत ते जे काही 100% ते तुम्हाला द्यावे लागतील फिजिकल लेखीसाठी, तरच तुम्हाला वर्दी ही मिळणार. लक्षात ठेवायचं. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.